राधा गावातली साधी, हुशार आणि स्वाभिमानी मुलगी. स्वप्न होती मोठी, पण परिस्थिती होती कठीण. किशोर मनाने श्रीमंत, स्वभावाने शांत, तो शब्दांनी नाही कृतीने प्रेम करणारा होता. कॉलेजमध्ये दोघांची ओळख झाली. हळूहळू मैत्री वाढली आणि नकळत प्रेमही. किशोर राधावर मनापासून प्रेम करत होता, पण कधीही तिला बांधून ठेवलं नाही. तो म्हणायचा, तुझ्या स्वप्नांआधी माझं प्रेम कधीच येणार नाही. तो तिला नेहमीच असं म्हणत असे की तुझ्या स्वप्नांआधी माझं प्रेम कधीच येणार नाही. एक दिवस राधाच्या आयुष्यात मोठं संकट आलं. घरची जबाबदारी, आर्थिक अडचणी, तिला शिक्षण सोडावं लागणार होतं आणि त्यामुळे राधा खूप तुटली. पण तरीही किशोर डगमगला नाही. तो तिच्यासाठी उभा राहिला, तिला आधार दिला आणि कुठलाही स्वार्थ न ठेवता म्हणाला, मी तुझ्यासोबत आहे, पण निर्णय तुझाच असेल. राधाने संघर्ष केला, स्वतःसाठी उभी राहिली आणि त्यामध्ये ती यशस्वीही ठरली. कित्येक वर्षानंतर दोघं पुन्हा भेटले. यावेळी प्रेम अधिक प्रलब्ध होते. ना घाई ना दबाव, फक्त विश्वास. आणि तेव्हाच सिद्ध झालं, खरं प्रेम म्हणजे मालकी नाही तर साथ. या राधा आणि किशोरच्या स्टोरीमधून एवढाच आपल्याला मेसेज मिळतो की जिथे आदर असतो, समजूतदारपणा असतो, तिथेच खरं प्रेम असतं. ही छोटीशी राधा आणि किशोरची लव्ह स्टोरी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि यासारख्या तुम्हाला अजून स्टोरी हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला तसे नक्की सजेस्ट करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आभार. धन्यवाद.